खासदार जरी ते होते ते भारतीय जनता पार्टीचे खासदार होते, त्या माध्यमातून त्यांनी कामं केलेली होती आणि केलेली कामं ही भारतीय जनता पार्टीच्या त्या माध्यमातून झालेली आहेत, त्यामुळे त्याला काही अडचण नाही. त्यांनी आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, काय वाटतं? मी सांगितलं ना की व्यक्ती स्वातंत्र्य, प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. जसं आम्ही आमचं ठामपणे सांगतो की जन्माला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यात आलेलो आणि मरताना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यातच जाऊ, तसं प्रत्येकाचं तत्त्व ठरलेलं असतं. त्यांनी आज कबूल नाही केलं, पण त्यांनी एक कुठेतरी सांगितलं की तुम्हाला जी उमेदवारी मिळाली होती त्यानंतरच नाराज होते. मात्र त्यांनी तसं नाही म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की माझा स्वाभिमान, माझा आत्मसन्मान हा जो होता, पक्षामध्ये बदल्याची भावना, राजकारण केलं जात होतं, तर ते तुम्हाला वाटतं की तुमच्या उमेदवारीमुळेच ते नाराज होते? त्यांनी तुमच्यासोबत थांबायला हवं होतं, कारण तुम्ही थांबले होते गेल्या वेळी. मी थांबलेली असली तर हा माझा प्रश्न आहे, माझा निर्णय तो आहे. त्यांचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. काय सांगाल ताई, आज उमेश पाटलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे ठाकरे गटामध्ये. त्यांनी प्रवेशाचं कारण जे सांगितलं ते एकदम धक्कादायक कारण सांगितलं की आत्मसन्मानाची वागणूक मिळत नव्हती, स्वाभिमान कुठतरी जपला जात नव्हता असं त्यांनी सांगितलं. मला वाटतं की पक्षनिष्ठ हा गुण सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो गुण प्रत्येकाने जोपासला पाहिजे असं मला वाटतं. मला किंवा दादांना पक्षाने कधीच कमी केलेलं नाही. मला या पार्टीने भरभरून आजपर्यंत वेगळ्या पदांवर पदं दिलेली आहेत. त्याच माध्यमातून दादांनाही मागच्या पंचवर्षीला विधानसभा दादा निवडून आले होते, नंतर लोकसभेला दादा निवडून आले, तर पक्षाने काहीच कमी केलेलं नाही आहे. त्यामुळे पक्षाने जे काही करण्याचं पाठबळ आहे ते पाठबळ त्या वेळेला प्रत्येकाला दिलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की बा एक भाऊ, एका भावाने मला सांभाळलं नाही पण दुसऱ्या भावाने मला जवळ घेतला असं त्यांनी म्हटलं. मला असं वाटतं ते मी कालही म्हटलं होतं की ते माझे भाऊ आहेत, ते माझ्या पाठीमागे उभे राहतील. त्यामुळे प्रत्येक भाऊ प्रत्येकाच्या पाठीमागं आहेत. त्या वेळी प्रत्येकाने ते सिद्ध केलं आहे. पाठीमागे नसते तर आमदार आणि खासदारपर्यंत पण आपण पोचलोही नसतो, किंवा मी विधान परिषद आमदारापर्यंत पोचले नसते, प्रदेशाची अध्यक्ष झाली नसती. सगळे भाऊ सोबत आहे म्हणूनच मला वाटतं या पदांपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत. तर ते भाऊ तुमच्यासोबत नाही, त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्यासोबत. मला आजही विश्वास आहे की दादा शरीराने तिकडे गेलेले आहेत, पण मनाने दादा आजही आमच्यासोबत आहे. कारण इतके वर्ष पक्षात राहिल्यानंतर पक्षाचं मनातून लवकर इतक्या लोक स्थान जाणं हे कोणालाही शक्य नाही. त्यामुळे दादा शरीराने तिकडे, मनाने आजही इकडे आहेत. तर म्हणतात ताई, तुम्ही म्हणताय त्यांनी पक्षाच्या त्यांच्या कार्यालय जे आहे ना त्याच्यावरती त्यांनी लोगोसुद्धा हटवून टाकलेला आहे. मी सांगितलं ना की व्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाने आपलं जीवन कसं व्यतीत करावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. दादांनी त्याप्रमाणे त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे, त्यांनी तो वापरला असेल. बदल्याची भावना जी होती ना त्या पद्धतीचं राजकारण माझ्यासोबत केलं गेलं भाजपमध्ये, असं त्यांनी थेट पत्रकार परिषदेत म्हटलं. नाही, हे बदल्याचं मला वाटतं राजकारण असायचं काही कारण नाही आहे. 5 वर्षापूर्वी ही माझ्या बाबतीत घडलं होतं, पण म्हणून बदलाचं राजकारण असं कोण म्हणतं आहे? असं नाही होत. त्या वेळेला त्याचे काही निर्णय घेतले जातात. ते पक्षश्रेष्ठी असंच काही निर्णय घेत नाही, विचारांती निर्णय घेतले जातात. त्याप्रमाणे हा निर्णय त्यांनी घेतलेला होता. आता इथे तुमच्या समोर उमेदवार असणार आहे, तुमचे सहकारी तुमच्या समोर उमेदवार असणार आहे. एक तर उमेश पाटील असतील किंवा करण पवार असतील. युद्धभूमी आहे. युद्धभूमीमध्ये प्रत्येकजण आपापलं काम करत असतं, त्याप्रमाणे आम्ही आमचं काम करू. काय वाटतं ते तुम्हाला? काहीच अडचण नाही, काही अडचण नाही. मला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीकडे 35 वर्षापासून खासदार आमचे होते. यापुढे आमचाच खासदार राहील, कारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, मी युतीच्या माध्यमातून आज माझं जरी तिकीट डिक्लेअर झालेलं असलं तरी तळागाळातला कार्यकर्ता आजही भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत, नेते सोबत आहेत. आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलेलं काम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, आमचे एकनाथजी शिंदे आहेत, अजितदादा पवार आहेत, यांनी केलेलं काम सगळे जनतेसमोर, आमचे सन्माननीय गिरीश भाऊ महाजन आहेत, यांनी सगळ्यांनी जी केलेली कामं आहेत ती कामं जनतेसमोर आहेत. आणि जनता विकासाला पाठिंबा देणारी आहे, जनता विकासाच्या पाठीमागे राहील हा माझा ठाम विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.